मी सविस्तर पाहूया। छत्रपती संभाजीनगरच्या बोगस IAS कल्पना भागवत प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। कल्पनाला हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून 1,45,000 रुपये घेतल्याचं समोर आलंय। त्यामुळे महिलेच्या खात्यामध्ये पैसे देणाऱ्यांच्या 11 जणांच्या यादीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचंही नाव आता समोर आलेलं आहे। दरम्यान याबाबत स्वतः खासदार आष्टीकर यांनी NDTV मराठीशी बोलताना पैसे दिल्याचं मान्य केलं। संबंधित महिला एका कार्यकर्त्यामार्फत भेटली, तसंच कधी मंदिर बांधायचे, कधी रुग्णालयासाठी पैसे लागत असल्याचं तिने सांगितलं, म्हणून पैसे दिले। या पलीकडे माझे काहीही संबंध नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, NDTV मराठी सोबत बातचीत करत असताना आष्टीकर यांनी नेमका काय खुलासा केलाय? नक्कीच आपण जर बघितलं तर इथे बोगस IAS प्रकरणात 11 जणांना नोटिसा देण्यात आलेल्या आहे आणि तब्बल 32 लाख रुपये तिच्या खात्यावर जमा झाले होते। आता या सगळ्या लोकांची चौकशी करत असताना खासदार आष्टीकरांचं नाव देखील समोर आलं। त्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी विचारणा केली आणि त्यांनी देखील या बोगस महिलेला पैसे दिल्याचं देखील समोर आलं। एक वेळा नाही तर अनेक वेळा पैसे दिले। आता ही सगळी माहिती जेव्हा मिळाली तर आपण स्वतः आष्टीकरांना रात्री फोन केला, त्यांची बाजू देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी देखील स्वतः कबूल केलंय की या महिलेने माझ्याकडून पैसे घेतले। काही वेळेस रुग्णालयासाठी पैसे लागत असल्याचं सांगितलं, काही वेळेस मला मंदिर बांधण्यासाठी पैसे लागत असल्याचं सांगितलं आणि ते IAS अधिकारी असल्याचं सांगत असल्यामुळे मी पण विश्वास ठेवला असं त्यांनी आपल्याला सांगितलं। त्यामुळे कुठेतरी या महिलेने खासदारांची देखील फसवणूक केली असं म्हणता येईल की या सगळ्या प्रकरणात आणखी काही खुलासे होतात हे पोलिसांच्या तपासानंतर समोर येणार आहे। मात्र आतापर्यंत ज्या महिलेचं अफगाणिस्तान, पाकिस्तान असे कनेक्शन समोर येत होते, त्या महिलेशी आता खासदारांचा देखील व्यावहारिक संबंध समोर आल्यामुळे या प्रकरणात आता नवी घडामोड आपल्याला पाहायला मिळते। आता खासदार आपल्या पोलिसांच्या जबाबात नेमकं काय खुलासा करतात आणि पोलिसांच्या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या प्रकरणातील ही आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणता येईल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।